तर जनतेशी थेट संवाद सुरू असल्यानं चांगला प्रतिसाद असं अर्चना चाकूरकरांनी म्हटलंय। भाजपच्या उमेदवार अर्चना चाकूरकर लातूर शहरातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। लातूरमध्ये सामान्यांच्या अनेक समस्या आहेत असं चाकूरकरांचं म्हणणं आहे। आधीच्या लोकांनी काम न केल्यानं मला काम करण्याची चांगली संधी काँग्रेसच्या अमित देशमुख विरुद्ध भाजपच्या अर्चना चाकूरकर मध्ये लढत आहे। लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होते आहे। अगदी काही कमी कालावधीमध्ये देखील डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे। मला सांगा, रॅली सगळ्या होत आहेत, तुमच्या गावोगाव तुम्ही भेटी देत आहेत, कशी लोकांचा रिस्पॉन्स मिळतोय आता आणि लोक काय अपेक्षा व्यक्त करतायत तुमच्याकडनं? मी थेट लोकांशी संवाद करते, कारण लातूरकरांचा आणि आमदारांचा संवादच संपला होता आणि मी भाषण न देता संभाषणावर माझा जोर आहे। लोकांचा रिस्पॉन्स अभूतपूर्व आहे। आता लातूर शहर विधानसभेमध्ये गेल्या 15-20 वर्षांमध्ये असं काय वाटतं तुम्हाला की काँग्रेसने जे मुद्दे हाताळलेले नाहीत किंवा जे विकासाचे प्रश्न ते हाताळलेले नाहीत आणि आपला नाविन्य पद्धतीने ते करायचं? जिल्हा रुग्णालयाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। महाराष्ट्रामध्ये एकमेव जिल्हा आहे की जिथे सर्वसामान्यांसाठी जिल्हा रुग्णालय नाहीये, सरकारी दवाखाना तो नाहीये। सगळ्यात महत्वाचा लोकांच्या आयुष्याशी निगडीत जो प्रश्न आहे, कोर्टात जा तिथे वकिलांसाठी बिल्डिंग नाहीये। कुठली जिथे जिथे मी चालली तिथे प्रत्येकाच्या डिमांड्सची लिस्ट फार मोठी आहे आणि MIDC मधला प्रश्न आहे टॅक्सेशनचा। म्हणजे प्रश्न अनेक आहेत। मला काम करायला खूप स्कोप दिलेला आहे आधीच्या लोकप्रतिनिधी। राजकीय प्रश्न आहेत। माजी खासदार जे आहेत ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये गेले, तर जे आता सद्यस्थितीमध्ये खासदार आहेत ते सांगतात की मी जे निवडून आलो होतो तर ते एका वेगळ्या पद्धतीने निवडून आलो। यार, आदरणीय काळगे साहेबांनीच त्यांच्या भाषणामध्ये सांगितलंय की दलित नेतृत्वाला न उमेदवारी देता एका लिंगायत चेहरा म्हणून मला आउट ऑफ ट्रॅक जाऊन उमेदवारी दिली गेली। दलित समाजाच्या रोषाची पर्वा केली नाही, म्हणजे ह्याचा अर्थ दलित समाजाचं मतदान हे गृहीत धरलं गेलंय आणि त्याच्यामुळे दलित समाजामध्ये प्रचंड आक्रोश आहे आणि ते आक्रोश मतदान रूपी तुम्हाला दिसेल। लढत तिहेरी आहे की फक्त काँग्रेस आणि भाजपमध्ये? लढत रंगतदार आहे, लढत चॅलेंजिंग आहे। दुहेरी तिहेरी शेवटच्या 2-3 दिवसात कळेल आणि शेवटच्या 2-3 दिवसामध्ये लातूरकरांच्या भोवती काय तंत्र वापरलं जातं हे तुम्हालाही सगळ्यांना माहिती। बघूया काय काय होतं। कॅमेरामन आतिश महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।